गैंडर चला दीजिएगा। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। प्रदीर्घ आजाराची झुंज देत प्रभाकर मच्छिंद्र सूर्यवंशी अनंतात विलीन। समता सैनिक दलाच्या जवानांकडून मानवंदना देत शेवटचा निरोप। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेचे माजी जिल्हा सरचिटणीस, केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दलाचे जवान, अभ्यासू व्यक्तिमत्व प्रभाकर मच्छिंद्र सूर्यवंशी हे काल रविवारी 8 मार्च रोजी 2.5 ते 3 वर्ष प्रदीर्घ आजाराची झुंज देत वयाच्या 97व्या वर्षी पहाटे 4 वाजता अनंतात विलीन झाले आहेत। दिवंगत प्रभाकर सूर्यवंशी यांच्या जाण्याने ठाणे जिल्हा आणि धम्म चळवळीमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली असून कधीही भरून न येणारं नुकसान परिवार, समाज आणि धम्म संस्थेचे झाले आहे। काल सायंकाळी 4:30 वाजता दिवंगत प्रभाकर सूर्यवंशी यांच्यावर मोरोली अंबरनाथ पूर्व येथे त्यांना समता सैनिक दलाच्या जवानांकडून मानवंदना देत शेवटचा निरोप देण्यात आला। या प्रसंगी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव BH गायकवाड, राष्ट्रीय कोषाध्यक्ष CB तेलतुंबडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष UG बोराडे, माजी राष्ट्रीय कोषाध्यक्ष DT सोनावणे, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड, ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणी अध्यक्षा शीला तायडे, समता सैनिक दलाचे मेजर जनरल रमेश वाघमारे, मेजर हिरामन पगारे, माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधाकरराव बर्वे तसेच कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी तालुक्यातील डोंबिवली शहर येथील पदाधिकारी, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, मान्यवर तसेच समता सैनिक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते। अंतकरणानं उपस्थित सर्व नातेवाईक, सूर्यवंशी गुरुजींचे परिवार, भारतीय बौद्ध महासभा सर्व परिवार, आज सूर्यवंशी गुरुजींचं कार्य फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे। आणि हा जो दुःखद दिवस आज याची हळहळ आणि दुःख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। तशा पद्धतीचे व्हॉट्सअप, मॅसेज, फोन संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत। आजच्या या कार्यक्रमामध्ये गुरुजींना मानवंदना दिलेली आहे। अतिशय म्हणजे धम्मसंस्थेच्या इतमामाप्रमाणे जसे एखाद्या कलेक्टरला मानवंदना द्यावी तशा पद्धतीचं, कारण हे त्यांच्या कुशल कर्माचं प्रतीक आहे आणि म्हणून आपण सर्वजण उपस्थित झालात। हा विज्ञानवादी आहे, बुद्धिप्रामाण्यवादी आहे। त्या हस्ती नदीमध्ये टाकायच्या नाही आहे, तर नदीमध्ये टाकून आपल्याला पाणी प्रदूषित करायचं नाही आहे, तर त्या हस्तीवरती झाड लावून, मुलं असतील, मुली असतील, जितक्या असतील तेवढ्यांनी झाड लावा आणि हे झाड लावून आपण हवेचं शुद्धीकरण करणार आहोत। मुलांना, नातवांना किंवा परतोंडवांना की हे बाबांच्या हस्तीवरती लावलेलं झाड आहे, म्हणजे ती एक स्मृती पण त्यांची चिरंतन आणि जिवंत राहील आणि हवेचं शुद्धीकरण करतोय, पाण्याचं प्रदूषण थांबवतोय। अशा पद्धतीनं आपल्याला हा कार्यक्रम करायचा। उद्याचा पुण्यानुमोदन कार्यक्रम आहे, तो पुण्यानुमोदन कार्यक्रम मंगळवारी त्यांच्या राहत्या घरी ठीक 10 वाजता मंगळवारी 10 तारखेला हा कार्यक्रम संपन्न होईल। आपल्या सर्वांच्या वतीनं गुरुजींना विनम्र अभिवादन करतो। ताईसाहेब ज्या संस्थेच्या कमांडर इन चीफ आहेत आणि भीमराव आंबेडकर साहेब संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि असिस्टंट कमांडर इन चीफ आहेत, त्यांच्या वतीनं, आंबेडकर परिवाराच्या वतीनं आणि पूर्ण ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण 2 मिनिटासाठी मूक श्रद्धांजली सर्वांनी अर्पण करायची आणि त्यानंतर आपण शांततेनं निघायचं।
ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.